काय झालं मॅडम? झोपल्या होत्या, डिस्टर्ब केला का? ओहो सॉरी मॅडम, मला माहीत नव्हतं तुम्ही झोपल्या होत्या. सॉरी मॅडम. या ना मॅडम, खाऊन घ्या ना. तुमच्यासाठी बिर्याणी घेऊन आलो आहे. त्या रेस्टॉरंटची स्पेशल बिर्याणी आणली आहे. या ना. घ्या मॅडम. ते सगळं सोड. तू तिकडेच खाल्लं की इकडे खाणार आहे? नाही मॅडम, स्वतःसाठी मी पार्सलच आणलंय. तुम्ही खा ना मॅडम, मी नंतर खाईन. ठीक आहे. हॅलो. हा बोला. साहेब, हा बोला. आमच्या बंगल्यात ना एक नवीन मुलगी आली आहे. काय बोलतोयस? काय वय आहे? असं वाटतंय तिचं वय 30च्या आसपास असेल. चांगली गोष्ट आहे. लग्न झालंय का? ते तर माहित नाही. अरे तिच्या आता एक काम कर, तिचे सगळे डिटेल्स काढून मला पाठव. ठीक आहे ना? कळलं ना? ठीक आहे साहेब. मॅडम, 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 तुमच्यासाठी चहा घेऊन आलोय. हे घ्या प्या. मॅडम, तुम्ही कुठल्या राहणाऱ्या आहात? इकडेच ठाण्यालाच राहते. ओ ठीक आहे. तुम्ही कुठल्या कामाने इथे आलात? आज इथे या शहरात माझा एक इंटरव्ह्यू होता, अच्छा. पण तो उद्या पोस्टपोन झालाय. ओ. आणि उद्या इंटरव्ह्यू झाल्यावर मी परत चालली जाईल. ओ. मॅडम, तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. ओ. ते सगळं ठीक आहे. तुमचे पती काय करतात? ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. हां. ते सगळं सोड. जेव्हापासून आलाय तू माझ्याच बद्दल विचारतोय. तुझ्याबद्दल काहीच सांगत नाही. माझ्याबद्दल सांगण्याला काही खास नाहीये. या जुन्या बंगल्यात वॉचमन, मॅनेजर, सफाई करणारा, जेवण बनवणारा सगळं काही मीच आहे. याच्याशिवाय माझ्याबद्दल सांगण्यालायक काहीच नाहीये. बस हा जुना बंगलाच माझ्याकरता सगळं आहे. अच्छा, हे घे. ठीक आहे मॅडम, तुम्ही पडा ना, आराम करा. ठीक आहे. हॅलो. हा बोला. हॅलो. त्या मुलीबद्दल मी सगळी माहिती काढली आहे साहेब. चांगली गोष्ट आहे. त्या मुलीचं वय तर 30 वर्षांपेक्षाही कमी आहे साहेब. तिचं तर लग्न सुद्धा झालंय. तिचा घरवाला तर छोट्याशा कंपनीत नोकरी करतो. आणि ती मुलगी इथे एक इंटरव्ह्यू देण्याकरता आली आहे. हो, चांगली गोष्ट आहे. तर चांगली फुलझडी फसली आहे. मी आज रात्री तिकडे येतो मग. ठीक आहे? हो. आणि तिला नेहमी सारखं बदामवालं दूध पाजून झोपवून देशील. ठीक आहे? आणि त्याच्यात जे मिसळायचं आहे ते बरोबर मिसळ. जसंच लडकी झोपेल मला फोन करून सांग. ठीक आहे? 5 मिनिटाच्या आत मी पोहोचून जाईल. देऊन टाकीन. फोन ठेवायचा.
अ, हे काय आहे? बदामाचं दूध आहे मॅडम. आमच्या इथे एका जवळच्या दुकानात बदाम मिल्क एकदम स्पेशल बनवून देतात मॅडम. असं बदामाचं दूध तर तुम्ही कुठेच प्यायलं नसेल मॅडम. टेस्ट तर एकदम मस्त आहे. स्पेशली तुमच्यासाठी आणलंय मॅडम. तुम्ही जर हे एकदा प्यायलात ना, तुम्हाला तर खूपच आनंद होईल मॅडम. एकदा प्या ना मॅडम. घ्या ना, पिऊन सांगा कसं आहे. हं. कसं वाटलं मॅडम तुम्हाला? हं. खूप छान, एकदम टेस्टी अहं. आहे. खरं बादाम मिल्क तर हेच आहे. मी आधीच बोललो होतो मॅडम तुम्हाला. मला खूप झोप येते. मी जातो आणि वर टेरेसवर जाऊन झोपतो. हं, तुम्हाला काहीही हवं असेल तुम्ही मला नक्की बोलवा. हं, येतो मी. हं. ठीक आहे. मॅडम, मॅडम, झोपलात का? हम्म. हॅलो, मुला. हॅलो साहेब, ती मुलगी दूध पिऊन खूप गाढ झोपली आहे. आपल्या बंगल्याचा मागचा दरवाजा उघडा ठेवलाय. तुम्ही लवकरात लवकर या ना. 2 मिनिटं आताच पोहोचलो मी. मॅडम, मॅडम, हं. मॅडम, आज तुमचा इंटरव्ह्यू होता ना, अजूनही तुम्ही झोपले आहात. मॅडम, हे घ्या, चहा घ्या ना. काय मॅडम, तुम्हाला तर खूप गाढ झोप लागली होती. पूर्ण अंग दुखतंय माझं. पूर्ण अंगात असं दुखणं घुमतंय. जर तू उठवलं नसतं तर 2 तास अजून झोपली असती मी. इतकी थकली आहे मी. तुम्ही चहा प्या, एकदम फ्रेश वाटेल. हं. हं. हम्म.
मॅडम तुमच्याकरता नाश्ता. आ? माझ्याकडे खायचा वेळ नाहीये. मी ऑलरेडी खूप लेट झालेली आहे. मी आता फ्रेश होऊन इंटरव्ह्यू साठी निघते. तू खाऊन घे ना. ठीक आहे मॅडम. हॅलो, साहेब बोला साहेब. काय रे, बंगल्याची परिस्थिती काय आहे? साहेब ते मुलगी आत्ताच इंटरव्ह्यू द्यायला निघाली आहे. जशी मुलगी परत येईल तिला विचारून सगळी माहिती तुम्हाला देतो साहेब. हो, ओके ओके, मला माहिती देत राहा. हा? हा, ठीक आहे साहेब. हम्म. जा. या ना मॅडम, इंटरव्ह्यू चांगला झाला तुमचा. हो, खूप छान झाला. फक्त एक फायनल राऊंडच राहिलेला आहे. असं असेल तर याचा अर्थ अजून एक दिवस राहणार ना तुम्ही. नाही नाही, फायनल राऊंड साठी नेक्स्ट वीकला यावं लागेल. म्हणून आता मी निघते आणि पुढच्या आठवड्यात मग इथेच येईल मी. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. अच्छा, मी निघते. हा, मॅडम पुढच्या आठवड्यात तुम्ही जेव्हा याल थांबण्यासाठी आमच्याच बंगल्यात याल. हो नक्कीच. इथेच थांबेल मी. जर तुमच्या ओळखीचं कोणी येत असेल तर थांबण्यासाठी आमचाच बंगला रेफर कराल. हो नक्कीच. ठीक आहे मॅडम. हं. हॅलो, हा बोल. साहेब ती मुलगी चेकआउट करून परत निघून गेली. पुन्हा तर ती पुढच्या आठवड्यातच येईल. ठीक आहे, असं आहे का मग? जर नंतर अजून कुठली मुलगी आली तर तसं मला कळव मग, ठीक आहे ना? ठीक आहे साहेब, नक्की. ठीक आहे, आता फोन ठेवतो, ठीक आहे? हां.